चला मॅचला सुरुवात होते. अलायन्स 11 विरुद्ध हा सामना स्वराज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये मॅचला झाली सुरुवात. आगाज झालेला आहे मॅचचा. सौरभ पाटील या टीमचे आयकॉन अनिकेत तेरेकर अनविषकता सम्राट अंडरआर्म क्रिकेट विश्वातील, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर मास्टर माइंड म्हणजेच गोऱ्या पवार आणि एकंदरीत डावखुऱ्या शैलीचा अमेय पवार, भोंजलीचा तारा सितारा. आता पुन्हा एकदा हे दोन स्टार प्लेयर्स आता एकाच टीम कडून आयकॉनच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जयनुमान भोवजली या टीमचं पुन्हा एकदा स्वराज फायटर्स या टीम कडून खेळताना दिसत आहेत. लीग फॉर्मॅट आपण बघतोय. पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 लापोली पोलीस पाटील संघटना आयोजित ही सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मॅच लावतोय सुरुवात. सौरभ पाटील वेगवान गोलंदाज, त्याच्या विरोधामध्ये असलेले मिस्टर मास्टर माइंड गोऱ्या पवार. पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचं काम होतं, परंतु डावची संधी बघायला मिळू शकली असती. नो बॉल आहे, केवळ एकच रन्सचा. हे बॅटल खूप मोठं होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल. रसिक प्रेक्षक हो, तुम्ही कुठे जाऊ नका. हा सामना तुम्ही पाहिला नाही तर आजच्या दिवसातल्या मॅचेसच बघितल्या नाहीत. एक दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. आजी फॉर गिरीश देखील या स्पर्धेचा आनंद घेते. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत या चॅनल वरती. समर्थ 11 आणि SK स्पोर्ट्सचे जे संघ मालक आहेत त्यांना रिक्वेस्ट असेल की आपण लवकरात लवकर जेवणासाठी जायचं आहे. दोन्ही संघ लगेच आपण जेवणासाठी जाऊन या. समर्थ 11 आणि SK स्पोर्ट्स. बॅटल खूप मोठं होणार आहे कारण गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे. प्रदीप कुटरेकर त्या टीमकडे आहे, त्याजोरा अनिकेत तेरेकर सारखे आक्रमक अशा गोलंदाज त्या टीमकडे आहे. रणजित देखील बॉलिंग करू शकतो. प्लेइंग 11ची चर्चा केली तर सुमित जाधव, रुपेश रांगले देखील एक लेग कटर स्पेशालिस्ट बॉलर. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नाजार रॉकेट थ्रो केलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि प्रत्येक टीमचं एक एक स्वप्न असतं की पहिला सामना जिंकणं गरजेचं आहे, की आपल्या लीग स्टेज मधला पहिला सर्वात जर पहिला सामना असतो तो जिंकणं प्रत्येक टीमचं एक ध्येय राहिलेलं असतं. सौरभ पाटीलच्या माध्यमातून एक्स्ट्राचे रन्स दिले जात आहेत. हरकत नाहीये. पुनरागमन करू शकेल का खेळाडू हे देखील बघावं लागेल. आदरणीय या ठिकाणी आपण बघतोय तर भानगर गावचे पोलीस पाटील महोदय दाभेकर सर यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. आज सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. मलेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. पुन्हा व्हाईट बॉल. हरकत नाहीये. एक्स्ट्राच देतोय परंतु प्रतिस्पर्धी बॅटरला अक्षरशः धडपडताना आपण पाहिलंय. यॉर्कर लेन्सचा बॉल टाकला जातोय सरळ, मात्र सौरभ पाटील लावून द विकेट. मोठा प्रहार करायचा आहे. रॉकेट थ्रो केलाय कीपर कौशिक जगडे याच्या हातामध्ये. पुढील सामना आपण करतोय वडवली गावचे जे पोलीस पाटील महोदय आहेत योगेशजी मोरे साहेबांचा देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान मळेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सरळ जड मध्ये टाकला गेला शोहेब त्या चेंडूच्या मागे आलाय. एकच रन्स मात्र मिळणार आहे. धावसंख्या 8 ला जाऊन पोहोचले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः बॅटर्सला थांबवण्याचं काम केलंय. काय गोलंदाजीचा अटॅक अलायन्स 11 या टीमकडे आहे. सुपर आउटस्टँडिंग. लोणचं पार न फिरणारा सामना समोर असेल. हा स्टार खेळाडू अमेय पवार, हातामधून चेंडू मात्र तिथे निसटलाय. केवळ एकच रन्स मिळेल. मोठं नुकसान झालं नाहीये. शेवटचा चेंडू स्कोरबोर्ड जाऊन 9 या आकड्यावरती. स्वराज फायटर्सचा एक बलाढ्य संघ बॅटिंग मध्ये डीप आहे. मुन्ना बुटे देखील येणं बाकी असेल. यापुढची मॅच असेल गजानन वॉरियर्स कामतकोंड विरुद्ध फ्रेंड सर्कल टेटवली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 या आकड्यावरती आपण बघतोय तर धावसंख्या जाऊन पोहोचले स्वराज फायटर्स या टीमची. जास्त वेळ जाणार नाही. चला त्वरित गोलंदाजला पाठवून द्या.
गोलंदाजी मार्गवरती डावखरे शैलीचा बॉल, डावखरे शैलीचा बॅटर आता समोर असेल. प्रदीप कुटरेकर गावरे एक्सप्रेस या नावानं संबोधित केले जातं. या गोलंदाजाला पहिला चेंडू टाकेल. शोहेबच्या हातामध्ये चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल झालाय. एक रन्स घेतलाय, तोपर्यंत थ्रो केला जाईल भन्नाट वेगानं. 3 रन्स आता इथे कंप्लीट होत आहेत. गोरे आणि आमिरची जोडी, दोन्ही खेळाडू तितकेच बलाढ्य राहिलेले आहेत. इथे केवळ आणि केवळ एक सिंगल रन सर मिळणार आहे. धावसंख्या 15ला जाऊन पोहोचले. दुसरं षटक चालू आहे. प्रदीप कुटरेकर सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणतायत. कारण तर लेफ्ट आणि राईटी जे कॉम्बिनेशन असतं कुठेतरी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत राहतं. कारण सातत्यानं तुम्हाला फिल्डिंग चेंज करावी लागते. मोठा प्रहार करायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे तिथे. केवळ आणि केवळ पुन्हा एकदा एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागते, समाधान मानावं लागते. अलायन्स 11 या टीमचा जो गोलंदाजीचा अटॅक आहे, बॉलिंगचा अटॅक आहे, अगदी काबिले तारीफ. पहिलं षटक सौरभ पाटील, दुसरं षटक प्रदीप कुटरेकर यांनी देखील अक्षरशः फलंदाजांना जखडवून ठेवलंय. दुसऱ्या बाजूला गोऱ्या पवारचा बल्ला देखील खामोश राहिलाय. मोठे फटके येत नाहीयेत. अमेय पवारचे देखील या ठिकाणी जो बल्ला आहे तो खामोश आहे. मोठ्या प्रहारची चर्चा केली होती, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि इथे मात्र सरळ 4 रन्स मिळतील. कमालचा स्ट्रोक मिस्टर मास्टर माइंड गोऱ्या पवारच्या बॅटमधून 4 रन. शेवटचा चेंडू असेल. नो बॉलचा इशारा आहे. 2+1 = 3 असे रन्स मात्र आता दिले जातील. अंपायर थोडीशी चर्चा करतायत, थोडंसं काही चेंजेस बघायला मिळू शकतो. 2+1 ऑफिशियली सांगितलं जाते. आय थिंक 2+1 ॲड्स करावे लागतील. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सुबीत याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि षटक क्रमांक इथे 2चा खेळ मात्र संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 झालेले आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्येच आहेत. गोऱ्या चर्चा करतायत अमेय पवार सोबत, थोडी चर्चा करतायत की सांगतायत की पहिल्या ओव्हरमध्ये आपण थोडे कमी रन्स काढले, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये चांगला स्कोर आलेला आहे. 25 रन्सचं स्कोरबोर्डवरती आता लागलेत. नंबर आता 3चं षटक पुन्हा एकदा सौरभ पाटील वेगवान गोलंदाज ट्रॅकवरती आलाय.
यापुढे मॅच असेल फ्रेंड सर्कल टेटवली विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला नव्हता आणि इथे प्रहार करत असताना आपण पाहिलंय वाईल्ड स्टॉप म्हणावं लागेल. 3 रन तास सहजरित्या मिळून जातील, खात्यामध्ये जोडले जातील. धावसंख्या 28ला पोहोचले. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय तर काही चेंजेस केले जाईल का पुन्हा एकदा. त्या खेळाडूला थोडंसं आता डीपला पाठवलं गेलंय. पॉईंटचा खेळाडू होता तो आता डीपला गेलाय पाठवला गेलाय. राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑफ ड्राईव्ह प्रदीप कुटरेकर याचा रॉकेट थ्रो आणि अक्षरशः चूक आपल्याला पाहायला मिळाली सौरभ पाटील कडून. धावचीची संधी होती. स्ट्रायकर एंडला जर थ्रो केला गेला असता तर कदाचित तिथे गोऱ्या पवार मैदानाच्या बाहेर जाताना दिसू शकले असते. भन्नाट वेगानं थ्रो केला गेलाय. 2 रन्स याही बॉलवरती. आणि इथे सरळ अमेय पवार मैदानाच्या बाहेर धावचीत होत असताना इथे खुदकुशी केली आहे. धावचीत झाला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा, चांगला थ्रो देखील केला. नंबर 3 वरती मुन्ना बुरटेला पाठवलं गेलंय. स्कोरबोर्ड 33 या आकड्यावरती. यानंतर फ्रेंड सर्कल टेटवली विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या 2 संघांमध्ये बॅटल खेळवलं जाईल. टॉस करण्यासाठी कॅप्टन या श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमचे कॅप्टन मुन्नानं पहिल्याच बॉलवरती प्रहार करत असताना चेंडू सरळ. हो, यावेळेला स्टॉप आपल्याला म्हणावं लागणार आहे. खरेच अगदी दर्जेदार या ठिकाणी स्टॉप बघायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. अनिरुद्ध कदम कॉमेंट्री बॉक्स कडे या. रुद्र सुपर किंगचे जे कॅप्टन आहेत अनिरुद्ध कदम, आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स कडे अतिश भागवस्कर यांची भेट घ्या. अनिरुद्ध कदम, आपण अतिश भागवत यांना कॉल केला तरी चालणार आहे. स्कोर कार्ड स्थिरावलेलं 38 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू बाकी. नो टीम मीटिंग, जास्त वेळ घेतला जाणार नाही याची दक्षता घ्या. अनिकेत तेरेकर गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः आलेला आहे. 38 रन्स झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू अगदी टाकला गेला. कौशिक झगडेच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऑफिशियली इशारा आता आपल्याला पाहायला मिळेल की 3 रन्स पहिला चेंडूवरती घेतले गेलेत. मुन्नाच्या माध्यमातून अटॅक केला जाईल का. 41 रन्स झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्वराज फायटरचा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला अलायन्स 11. दोन्ही संघ मात्र पहिला लीग फॉर्मॅट मधील सामना जिंकण्याच्या उद्देशाने दाखल झालेले आहेत.
म्हणतील की नाही पहिला सामना लीग मधला पहिला जिंकायचा आहे आपल्याला. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अनिकेतच्या माध्यमातून बघतोय. 3 रन्स पुन्हा जोडले जातील 2+1. अनिकेत तेरेकर पुढचा चेंडू टाकेल. मोठा प्रहार केला. हवेमध्ये बॉल आहे आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर सारंस मिळत आहेत. मुन्नाच्या बॅटमधून हाय अँड हँडसम षटकार आणि टीमचं अर्धशतक देखील या ठिकाणी कंप्लीट झाले. 50 रन स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या परिसरामध्ये कौशिक थोडेसे मिसफिल्ड करतात. 4 रन्स मिळतील. मुन्नाच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिल्या मागच्या बॉलवरती 6, या बॉलवरती 4 धावांचा वेग वाढलाय. 54 झालेले आहेत. खूप सारे रन्स आता खर्च केले जात आहेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. त्या 3 चेंडूंवरती तब्बल जर पाहायला गेलं तर 16 रन्स खर्च केलेत. 16 रन्स 3 चेंडूमध्ये ओव्हर द विकेट विचार देखील आता बदलले जातील. अनिकेत तेरेकर अनभिषेक सम्राट समोरच्या दिशेने नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, परंतु 3 रन्स मात्र तिथे मिळून जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 57-57 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोऱ्या त्याचबरोबर आमे, त्याच्यानंतर मग मुन्ना आला. त्याने देखील आक्रमण केलं. 2 रन्स आता ऍड करावे लागतील. 59 रन्स 59 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. फिल्डिंग या ठिकाणी कशा प्रकारे लावली गेली. सगळे जे प्लेयर होते डिफेन्सिव्ह तिथे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 63. 63-64चा पाठलाग करावा लागेल आणि सर्वाधिक स्कोर हाय स्कोर आपल्याला या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळतोय. स्वराज फायटर या टीमचा 64 आता रन्स करावे लागतील. अलायन्स 11 या टीमला लगभग 16ची सरासरी मेंटेन ठेवत असताना टीम मीटिंग चला या ठिकाणी लवकरात लवकर आपण विखुरलं जा. ओपनिंग बॅटर लगेच अलायन्स 11. ओपनिंग बॅटर चला. ओपनिंग बॅटर मैदानाकडे चला. अनिकेत तेरेकर सौरभ पाटीलची जोडी. डावखऱ्या शैलीच्या बॅटर्सला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे.
मॅचला होती सुरुवात या ठिकाणी अलायन्स 11 सेकंड इनिंग मध्ये तब्बल त्यांनी 64चा पाठलाग करायचा. सुरुवात झाली धमाकेदार. पहिल्या चेंडूवरती 2 आले, दुसऱ्या बॉलवरती 4 रन्स आले आणि केतकरचा जो एक धमाकेदार परफॉर्मन्स करणारा स्ट्रोक होता, चौकार होता. नो बॉलचा इशारा आहे. खराब गोलंदाजी, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. रन्स इथे मिळणार आहेत, रन्स घ्यावे लागतील. हा रनचा मामला आहे, परंतु 2+1 = 3 अशा 3 रन्स मिळतील. हा सामना मात्र हाय व्होल्टेज होईल यात शंका नाही, कारण शेवटपर्यंत हा सामना जाणार आहे. 64 धावा जरी दिसायला डोंगर असला, परंतु पोखरण्यासाठी हे फलंदाज तितकेच या ठिकाणी सज्ज राहू शकतील. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. या दुपारचं सत्र जेवढं कडाक्याचं ऊन आहे ना, जेवढा गरम या ठिकाणी सगळ्यांना होतंय ना, तेवढाच गरमागरमीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज फायटर्स विरुद्ध अलायन्स 11. खूप साऱ्या धावांचा पाठलाग करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले समोरच्या दिशेनं, एफर्ट्स चांगले देताना पाहिले. 2 घेतलेत, प्रयत्न 3चा होईल का, परंतु रॉकेट थ्रू आलाय. धावसंख्या 11ला जाऊन पोहोचले. 3 चेंडू फक्त टाकून झालेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे आणि तुम्हाला रन्स करायचे आहेत. 3 मध्ये 11 झालेत. लक्ष्यमच्या बाहेर पुन्हा एक्स्ट्रा रन्स. व्हाईट बॉल. गोऱ्या पावर देखील थोडंसं महागडे षटक टाकतायत. एक अनुभवी बॉलर अनविषकता सम्राट विरुद्ध मास्टर माइंड. हवेमध्ये बॉल डाऊन द ग्राउंड खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, पण तो वेगानं जोपर्यंत येईल तोपर्यंत अतिशय वेगानं 3 कंप्लीट होत आहेत. आता याच्यापेक्षा चांगली सुरुवात अलायन्स 11 या टीमची होऊ शकत नाही. 15 झालेले आहेत. रिक्वायर रन रेट तुम्हाला 16 रन्स प्रति ओव्हर मात्र इथून पाहिजे होते. आता 4 चेंडूंमध्ये 15 रन्स तुम्ही काढलात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रसिक प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा सामना, त्याचबरोबर सर्व गावचे या ठिकाणी पोलीस पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या मॅचेस खेळल्या जात आहेत. दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित ही पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 हे वेगळेच फेस्टिवल आपल्याला टेटवलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. काही वेळातच श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड विरुद्ध फ्रेंड सर्कल टेटवलीचा सामना खेळला जाईल. सौरभ पाटील बॅकफुटला गेलाय. 1च रन्स मात्र तिथे मिळणार आहे. धावसंख्या 16ला जाऊन आता पोहोचले. या चेंडूवरती डिफेन्सिव्ह घेतलं जाईल की मोठं आक्रमण केलं जाते हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण मात्र डीप स्क्वेअर लेग लावला गेलाय. वाडिश लॉंग ऑन तैनात आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेला. शॉर्ट मिड ऑन देखील तैनात केला गेलाय. पॉइंटचा खेळाडू अगदी सर्कलच्या आतमध्ये असेल. बॅकवर्ड शॉर्ट लेग तैनात असेल. हो, यावेळेला पॉइंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि सरळ त्याच्याच डोक्यावरनं रूम बनवत असताना चेंडू दन कर सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. चांगला अगदी रिस्टचा वापर, मनगटाचा चांगलाच वापर केलाय. षटकाचा खेळ संपला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलाय 20 रन्स. 20 रन्स. वैभव बडबे गोलंदाज मार्क वरती. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या 21ला. रिक्वायर रन रेट 16चा होता, परंतु त्याच्यानंतर मात्र इथे जी पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आलेत आता टोटली 21 झालेत. हा पहिला बॉल व्हाईट बॉल टाकलाय. सौरभ पाटील तयार असेल. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. 64चा पाठलाग करताना सुरुवात धमाकेदार केली आहे. स्वराज फायटर्स विरुद्ध हा सामना मात्र चालू आहे. अलायन्स 11. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. लगातार 3 व्हाईट चेंडू टाकलेत. वैभव सातत्यानं चुका करतोय. एक चांगला बॉलर आहे स्वराज फायटर्स या टीम कडून. अगदी शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळते
या चेंडूवरती देखील 2 रन्स मिळणार आहेत. धावसंख्या 25 ला अजून 5 चेंडू बाकी आहेत. चेंडू हवेमध्ये खूप काळ पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक असू शकेल, परंतु याही बॉलवरती आपल्याला दुहेरी रन्स बघायला मिळतील. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का, परंतु कॅच पकडली जाणार नाही. प्रयत्न चांगला केला होता मुन्नाच्या माध्यमातून. 3 रन्स या बॉलवरती आता मिळतील. हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट आहे, चांगलं कंट्रोलवालं क्रिकेट पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा अजिबात या ठिकाणी घाई केली जात नाहीये. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जाते. अनिकेत तेरेकर चांगले विचार आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त डिफेन्सिव्ह अलॉंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न. एक आत्ताचा फटका, एक चांगली संधी निर्माण झाली होती. पाटील एक संधी निर्माण करून दिली होती, परंतु बॉल पासून खूपच लांब राहिला होता मुन्ना. राऊंड द विकेट पुढचा चेंडू टाकला जाईल. हो, या वेळेला नजाकत भरा स्ट्रोक. तिथं थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगानं 2 रन्स मिळत आहेत. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न अनिकेत तेरेकरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. याही वेळेला मात्र 2 रन्स मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा एक चेंडू, धावसंख्या 34. विकेटवरून धावायचं नाहीये, विकेटच्या बाहेरून धावायचं. बॅटर्सना पुन्हा एकदा सूचना असेल की विकेटवरून आपण धावू नका, विकेटच्या बाहेरून आपण रनिंग करायचे आहे रन्स काढत असताना. लक्ष्मणच्या बाहेर पुन्हा एक्स्ट्राज मिळतील. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता येणार आहे 13 बॉलमध्ये. 13 मध्ये 29 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, सरळ बॅटनं रन्स मिळू शकले असते. षटक क्रमांक यावेळेला मात्र 2चा खेळ संपला. धावसंख्या 35 ला जाऊन पोहोचलेली आहे. एकही खेळाडू बाद झालेला नाही. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 29 ची आवश्यकता. 12 मध्ये 29. टीम मॅनेजर देखील आता थोडी चर्चा करतील. आपले जे प्लेयर्स असतील त्यांच्याकडे. स्वप्नील एलवी आहे टीम मॅनेजर. बॅटिंगमध्ये डीप राकेश भोवडकडे देखील ती पोटेन्शियल आहे. परवाच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी जबरदस्त क्रिकेट खेळताना राकेश दिसलाय. त्याचबरोबर शशांक देखील एक चांगला डिफेन्सिव्ह बॅटर आहे. म्हणजे बॅटिंगमध्ये डीप आहे अलायन्स 11 या टीमकडे देखील. सुमित देखील चांगली बॅटिंग करू शकतो. 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. गोऱ्या पॉवरचं हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल. दोन्ही टीमचा जर विचार करायला गेला तर हे षटक इम्पॉर्टंट आहे. गोऱ्या पवार विरुद्ध हे बॅटल असेल अनिकेत तेरेकर. या दोघांमधलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. डावखुऱ्या शैलीच्या बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा डीप कव्हर देखील बाहेर काढला गेलाय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. आणि इथे कॅच पकडली आहे सौरभ पाटील. महत्वपूर्ण विकेट. आवश्यकता नव्हती मोठा फटका खेळायची. अलॉंग द कार्पेट तुम्ही घेऊ शकले असतात, परंतु आता एक विकेट गमावलेली आहे अलायन्स 11 या टीमनं. न्यू बॅटर चला लगेच. अकरा बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. शोहेब बरबार हे बॅटिंगसाठी नंबर 3 वरती. थोडीशी चर्चा करतायत. इथे शोएबला मात्र आता माघारी परतावं लागतं. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतील. मी सांगितलं हे षटक खूप महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट षटक असेल दोन्ही टीमसाठी. राकेश भोवडला पाठवलं आता गेले.
नंबर 4 वरती ऑन अ हॅट्रिकचा बॉल. राकेश 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 29 पाहिजेत. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलाय गोऱ्या. सुपर 2 लगातार 2 क्लीन बोल्ड केले, त्याचबरोबर एक कॅच देखील ऋषीनं पकडली आणि स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम गोऱ्या पवार याच्या नावावरती आता नोंदवला गेलाय. काय बॉलिंग केली आहे, अक्षरशः प्रतिस्पर्धी टीमला डगआउटचा रस्ता आणि संपूर्ण आता हा जो सामना आहे मुठीमध्ये आता करून ठेवला आहे. सौरभ पाटीलची विकेट गेली, त्याच्यानंतर लगेच शोएब बरमारेचा यॉर्कर लाईन्सचा बॉल टाकला, यष्टी उद्ध्वस्त केल्या आणि नंबर 5 वरती पाठवलेला जो बॅटर्स होता 4 वरती पाठवलेला त्याला देखील सरळ मैदानाच्या बाहेर. राकेश बोर्ड देखील बाहेर. त्याचबरोबर फहद मुरुडकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फहद मुरुडकर या स्पर्धेचा आनंद ऑनलाईनच्या माध्यमातून घेत आहे, त्यांचं देखील खरंच स्वागत करूयात. आणि इथे पुन्हा एकदा धावचीतची संधी. विकेटचं पतन सातत्यानं एकंदरीत 2 ओव्हरमध्ये विकेट पडत नव्हत्या आणि आता विकेट जायला लागल्यात, तर संपूर्ण संघ इथे कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय. 8 चेंडू आणि त्याचबरोबर इथून पुढे अजून देखील 27 धावांची आवश्यकता आहे. शशांक शिगवन नंबर 6 वरती आता त्याला पाठवलंय. अनिकेत तेरेकर असेल. मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण तो चेंडू पकडला जाईल का. 2 रन्स घेतले गेलेत आणि या चेंडूवरती मात्र आता तिसरा रन्स देखील मिळणार आहे. 7 बॉलमध्ये आता 24ची आवश्यकता आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज. शशांकच्या बॅटमधून जर एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये पुन्हा ट्विस्ट बघायला मिळू शकतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप विकेट. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स मिळत आहेत. चौकार. आता मॅच मध्ये 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 मध्ये 20. 6 बॉल 20 ची गरज. सौरभ पाटीलला उभं राहणं खूप गरजेचं होतं. लेफ्टी बॅटरसाठी चांगला ॲडव्हान्टेज होता. 6 मध्ये 20 म्हणजे तुम्हाला 3 मोठे प्रहार करावेच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. यापुढे फ्रेंड सर्कल टेटवली विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या 2 संघांमध्ये ते बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती मुन्ना बुरुटे आलाय. राऊंड द विकेट गोलंदाजी कधी 6 मध्ये 20 ची गरज. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. मोठे प्रहार पाहायला मिळतील काय. मुन्ना राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खूप उंच. अनिल कातेच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि अनिकेत तेरेकर नाखुश होत असताना मैदानाच्या बाहेर. कौशिक झगडे बॅटिंगसाठी 5 मध्ये 20 ची गरज असताना प्रहार करेल का कौशिक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 2 घेतले गेलेत.
3 रन्स मात्र आता घेतले जातील. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल. शशांक देखील आता इथे माघारी परततोय. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. संपूर्ण मॅच आता इथे आपण पाहतोय तर स्वराज फायटर्स या टीम कडे झुकले. रुपेश रांगळे बॅटिंग साठी रुपेश यांना पाठवले. 2-17ची गरज. मुंदानं कमालची बॉलिंग केली आहे. एकंदरीत गोऱ्या पवारची जी हॅट्रिक. एक मध्ये 17 एक बॉल आणि 17 धावांची गरज आहे. मॅच परिपूर्ण स्वराज फायटर या संघाकडे आहे. हा सामना मात्र इथे 4 रन्स तर आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सामना मात्र स्वराज फायटर्स या टीमनं जिंकलेला आहे. काही वेळातच श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमकडून बाकासूर पाहायला मिळेल. गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमचा आपण बैलगाडा शर्यतमध्ये नक्कीच पाहिलं बाकासूरला, परंतु एकंदरीत आपण बघतोय तर क्रिकेटच्या क्षेत्रातील लाफोलीचा बाकासूर देखील तुम्ही बघू शकाल. गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीम कडून तो खेळताना दिसणार आहे. एफसीटी बनाम गजानन वॉरियर्स कामतकोंड या 2 टीम मधलं बॅटल बघायला मिळणार आहे. एका बाजूला असं वाटतं संपूर्ण फ्रेंड सर्कल टेटवलीचा संघ दिसतोय त्या खेव्यामध्ये. रोहित रेमजे या ठिकाणी आमच्या बाजूला आहेत. ओपनिंग बॅटर झालं लगेच. दोन्हीचे संघ आता खेळलेले होते, स्वराज फायटर्स आणि अलायन्स 11. आपण लगेच जेवणासाठी जायचं आहे. दोन्ही संघ